पुण्यातील चाकण येथे होत असलेल्या 11 ते 12 जानेवारीला इस्तेमा निमित्त खूप मोठ्या प्रमाणात जिहादी येणार आहेत। यांची कसून चौकशी करण्याची पुण्यातील हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की 11 आणि 12 जानेवारीला येणारे प्रत्येक जिहाद्याची शहानिशा करून योग्य ती खात्री करावी। पुणे शहरातील कायदे व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे। निवेदन स्वीकारताना पुणे रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी जास्त पोलिसांनी कर्मचारीही त्या दिवशी ठेवण्यात येतील असेही त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले। आणि 12 जानेवारीला पुणे चाकण येथे जो इस्तेमा होणार आहे त्या इस्तेमानिमित्त लोहमार्ग या ठिकाणी पुणे स्टेशन या ठिकाणी जे काही लोक येणार आहेत त्या लोकांची कसून चौकशी व्हावी या संदर्भात पुण्याच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत उज्ज्वला गौड यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। तर त्या निवेदनामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं किंवा काय मागणी केली त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड। येत्या 11 आणि 12 जानेवारीला पुण्यातील चाकण येथे नाणेकर वाडीमध्ये तबलिकी इस्तेमाचा कार्यक्रम होणार आहे आणि या तबलिकी इस्तेमामध्ये परप्रांतातून अनेक लोक येणार आहेत तबलिकी जमातीचे आणि जवळजवळ 2.5 लाखाहून जास्त या लोकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे। या गर्दीमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये किंवा पुणेकरांना काही त्रास होऊ नये, कारण बांगलादेशाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, बांगलादेशामध्ये झालेले हिंदूंवरील अत्याचार, अन्याय, महिलांवरचे बलात्कार हे बघता संतप्त हिंदू म्हणून माझी तर अशीच मागणी होती की यावर्षी या तबलिकी इस्तेमाला मज्जाव केला जावा। पुण्यामध्ये हा तबलिकी इस्तेमा होऊ नये अशी मी मागणी केली होती, परंतु या ठिकाणी हा जो तबलिकी इस्तेमा होणार आहे या इस्तेमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पुणे स्टेशनवरून येणाऱ्या म्हणजे पुणे स्टेशनला येणाऱ्या त्या तबलिकी जमातीच्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी व्हावी। त्यांचे जे सरकारी कागदपत्र आहेत ते व्यवस्थित तपासून घ्यावे, त्यांचे डोळ्यांचे आणि थंबचे प्रूफ घेतले जावे, जेणेकरून पोलिसांचीही थोडी म्हणजे दमछाक होणार नाही किंवा पोलिसांनाही याच्यामध्ये सोपं जाईल त्यांची चौकशी करायला आणि पुणेकर लोकांनाही त्याच्यापासून काही त्रास होणार नाही अशी माझी मागणी आणि असं मला वाटतं, म्हणून मी आज निवेदन दिलेलं आहे। नेमकं या निमित्तानं पुणे शहरामध्ये या मार्गातून किती लोक येतील असा तुमचा अंदाज? मी सांगितलं ना, 2.5 लाखपेक्षा जास्त लोक यांची येणार आहेत आणि फक्त ती लोहमार्गच्या वतीनेच येणार नाही आहेत, तर ते बाय रोड पण येणार आहेत। बाय रोड पण जे सगळे टोल वगैरे असतील किंवा जे मोठे महामार्ग आहेत तिथे सुद्धा यांची कसून चौकशी व्हावी, यांच्या कागदपत्रांची चौकशी व्हावी। ना जाणे येणाऱ्यामध्ये रोहिंग्या असू शकतात, बांगलादेशी असू शकतात, ना जाणे नाही, मला विश्वास आहे की हे लोक नक्की इथे येणार, त्यांच्याकडे हत्यारं तर नसतील ना याची देखील चौकशी कसून पोलिसांनी करावी ही माझी मागणी आहे। या निमित्तानं खरं तर हा प्रश्न विचारला जातोय की हा जो लोहमार्ग या लोहमार्गाच्या माध्यमातून बांगलादेशी रोहिंग्या ही जर लोक आली तर यांच्यावरती नेमकी कशी कारवाई करावी या संदर्भात यांनी पाठपुरावा केला आहे आणि लोहमार्ग पोलीस स्टेशनकडनं किंवा लोहमार्गाची काही पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडनं मागणी केली आहे की यांच्याकडनं जे काही सुरक्षा यंत्रणा आहे किंवा यांच्यावरती जी कडक कारवाई आहे किंवा यांच्याजवळ काही येणार आहे तर या लोकांची कडक कारवाई करून त्याची तपासणी व्हावी असं यांच्याकडनं बोललं जातं। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे।